वेलकम क्रिएशनच्या आजच्या नवीन भागात तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आजची रेसिपी आहे गणेश उत्सव स्पेशल काकडीच्या घाऱ्या। गणपतीत ह्या एकदा तरी करतात, तर असं आपल्याला ही मोठी काकडी ज्याला तवसं म्हणतात अशी मिळालेली आहे, तर आपण ह्याच्या घाऱ्या बनवणार आहोत। यासाठी काय करायचं, माझ्याकडे मोठी काकडी होती म्हणून मी त्याचे 2 भाग करून घेतले आधी। मग त्याला असं कट करून घ्यायचं जेणेकरून आपण त्याला व्यवस्थित किसणीने किसून घेऊ शकू। हे असं कट करून झालं की ह्याच्या आधी बिया काढून टाकायच्या, जर जास्त बिया असतील तर, आणि किसणीवर त्याला आपल्याला असं किसून त्याचा पूर्ण जेवढा गर आहे तेवढा काढून घ्यायचा आहे। साल मी तुम्हाला दाखवते हे पूर्ण झाल्यावर, त्याप्रमाणे या सालीचा पूर्ण अगदी साल राहते फक्त, आणि बाकी सर्व त्याचा गर आपल्याला मिळतो। अशी आपण पूर्ण काकडी इथे किसून घ्यायची। तुम्ही बघू शकता माझी पूर्ण काकडी इथे किसून झालेली आहे आणि त्याला भरपूर पाणी आहे। तर काय करायचं, त्यातलं बऱ्यापैकी पाणी काढून घ्या आणि आत्ता आपण याच्यामध्ये मीठ घातले, मीठ मिक्स करून घ्यायचं आणि मग यात तांदळाचं पीठ घालायचं। तांदळाच्या पिठाला असं काही प्रमाण नसतं, पण तांदळाचं पीठ मी यामध्ये घातलेलं आहे। तुम्ही बघू शकता ह्याला किती पीठ लागतं। ते पीठ एवढंही नाही घालायचं की काकडीचा जो सुगंध आहे तो निघून जाईल। मी याच्यामध्ये 4 वाटी तांदळाचं पीठ घालून हे छान मळून घेतलं आधी, आणि मग तुम्हाला जर असं वाटलं तर तुम्ही थोडंसं त्यामध्ये ॲड करून तुम्ही हे पीठ छान अगदी घट्ट नाही आणि अगदी मऊही नाही, कारण आपल्याला याला एक 5 मिनटं ठेवायचे आणि आपल्याला ह्याचे वडे करायचे आहेत। हे बघा, हे असं छान याला मळून घ्यायचं। मळताना जे काकडीचं पाणी आपण ठेवलं आहे त्याची जर गरज वाटली पीठ जास्त झालं तर, कारण ते जे काकडीचं पाणी आहे ना त्याला जास्तीत जास्त काकडीचा रस असतो, म्हणून ते पाणी वापरून आपण हे सर्व पीठ असं मळून एक घट्टसर म्हणजे असा गोळा करून घ्यायचा। बघू शकता मी हा आता गोळा करून घेतला आहे। थोडंसं हाताला तेल लावायचं आणि याला मी एका पातेल्यात काढून घेतलं आहे, कारण हे पीठ काही आता मळायचं नाही, आपल्याला याचे डायरेक्ट गोळेच करून घ्यायचे आहेत। म्हणून हे झालेलं आहे, एक 5 मिनटं ठेवूया आणि मग आपण आता वडे थापायला घेऊया। हे ना वडे असे रुमाल घ्यायचा असतो किंवा कुठल्याही कपड्यावर गोळे करायचे असतात त्याचे, आणि असे थापून घ्यायचे असतात। हे वडे थापूनच करायचे असतात, पुरी मेकरमध्ये नाही करायचे असतात, थापूनच हे छान लागतात। आणि असे आम्ही हे सर्व वडे तळून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता हे छान फुगतात आणि हे वडे खिरीसोबत खायचे असतात। खीर कशी करायची तांदळाची याचा व्हिडिओही मी शेअर करेनच लवकरच। असे आपले हे सर्व वडे तयार आहेत। आम्ही याला काकडीच्या घाऱ्या म्हणतो। अशा ह्या काकडीच्या घाऱ्या गणपतीत बनवतातच, कारण आपल्याला तवसं मिळत असतं म्हणून। तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। वेलकम क्रिएशनचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।